काल बसवराज पाटलांच्या सत्कार समारंभामध्ये काही आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल केले. त्याबद्दल आपली भूमिका काय? ते फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांच्या उपचाराची तात्काळ काहीतरी सोय करा. ते सगळी शिस्त तुमच्या पक्षाची बिघडवून टाकत आहेत. धरबंद सुटलेला आहे त्यांचा, काही संबंध नाही. बसवराज पाटील साहेब आमच्या पक्षाचे नेते होते. त्यांना 2दा नेतृत्वानं या ठिकाणी निवडून आणलंय, पण त्यांची कसलीही हरकत नाही किंवा काही त्यांचं ऑब्जेक्शन नाही. ते स्वतः सुज्ञ आहेत. ह्यांनी मध्येच माझ्याकडे पहा आणि फुले व्हा ही भानगड करायची गरज नाही. ह्यांना काय सध्या काळ कुत्रं विचारत नाहीये. त्याच्यामुळं लक्ष वेधून घेण्यासाठी मग मोठ्या माणसावर बोलल्याशिवाय, कर्तबगार लोकांवर बोलल्याशिवाय आपल्याकडे कोणी लक्ष देणार नाही. या विवंचेतून फ्रस्ट्रेशनमधून बोललेलं त्यांचं ते विधान आहे. त्याच्यामुळे कोणी त्याला गांभीर्यानं घ्यायची गरज नाही. आणि बोलतात काय, लातूर जिल्हा बँकेसारख्या ज्या बँकेला त्याला पूर्वीच्या शासनानं तर अनेक वेळा गौरवान्वित केलेला आहे, पण तो गेल्या 12 वर्षात भाजप सरकारने अनेक वेळा गौरवान्वित केलेला आहे. आजूबाजूच्या जिल्हा बँकेची अवस्था काय, इथली अवस्था काय. आणि त्या एका बँक करप्ट 420 माणसानं एवढ्या आदर्श बँकेविषयी, शेतकऱ्यांच्या बँकेविषयी बोलणं आणि काय मोकळी घ्या, अशी घ्या, तशी घ्या. अरे कशी घ्यायची? तुमच्या सरकारच्या नियमावलीप्रमाणेच आहे. 4-5 पात्र झाल्या. 4-5 पात्र करायचा नियम तुमच्या सरकारनं काढलाय. जाऊन बोला ना सरकारला. इतर आणायची गरज नाही. आणि तुम्ही 420 आहात. तुम्ही कोणत्या नैतिकतेनं बोलता? तुम्हाला बँक हा शब्द उच्चारण्याचे तर अनैतिक अधिकार आहे का? तुमची इथं जिल्हा कोर्टात तुमच्या सरकारनं सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा चालू आहे. निलंगेकर साहेब वारल्यानंतर तुम्ही विनंती केली की तक्रारदार वारलेले आहेत, गुन्हा रद्द करावा. तरी कोर्टानं तो गुन्हा रद्द केलेला नाही, कारण तुम्ही कागदावर गुन्हेगार आहात. रेकॉर्डला पुरावे आहेत. तुमची जागा जेलमध्ये आहे. भाजपवाल्यांनी सावध राहावं. थोड्याच दिवसात जेव्हा केव्हा ती केस बोर्डावर येईल, हे जेलमध्ये राहणार आहेत. मग भावी जेलच्या मेंबरला तुम्ही किती सोसायचं? बरं, स्वतः कार्यक्रम घेऊन लोकांच्या सत्काराचा कार्यक्रम तिथं जाऊन असले कुठाने बोलायची काय गरज आहे? म्हणजे त्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी गेला होतात का? तुमच्या भावाला उमेदवारी न मिळता बसवराज पाटलाला दिली गेली हे तुम्हाला देखवत नाही, म्हणून त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याच्या उद्देशानं त्यांनी केलेली बाष्कळ बडबड आहे. यापेक्षा अधिक काही नाही.